बूथ लेवल एजंट नेमणुकीवरून आता राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सोमवारपर्यंत मतदार यादीची अपडेट द्या, नाहीतर राजीनामा। राज ठाकरेंनी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना खडसावलेला आहे। राज ठाकरे यांनी आता या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे। बूथ लेवल एजंट नेमणुकीवरून आता राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सोमवारपर्यंत मतदार यादीची अपडेट द्या, नाहीतर राजीनामा। राज ठाकरेंनी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना खडसावलं आहे। राज ठाकरेंनी शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना झापलंय। राज ठाकरे यांचा पुण्याचा दौरा, काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। ज्यांनी काम केले नाही त्यांना काढून टाकण्याचे आदेश सुद्धा राज ठाकरे यांनी दिलेले आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना झापलेलं आहे। नक्कीच राज ठाकरेंनी आज फक्त शाखाध्यक्षच नाही तर मनसेचे जे पहिल्या फळीतले नेते आहेत पुण्याचे, यांची सुद्धा खरडपट्टी काढलेली आहे। एकीकडे राज ठाकरे मुंबईमध्ये जे दुबार मतदार आहेत याच्याबद्दल आवाज उठवत आहेत, मात्र पुण्यात मनसेकडून कोणतीही याबाबतची हालचाल केली जात नाहीये। पुण्यामध्ये जे दुबार मतदार आहेत याची यादी मनसेच्या नेत्यांकडे नाहीये आणि यामुळे राज ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। सुरुवातीला शाखाध्यक्ष यांच्यासोबतची जी बैठक झालेली होती त्याच्यामध्ये सुद्धा जे कामं करत नाहीयेत त्यांना पद सोडा अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या सुद्धा राज ठाकरेंनी दिलेल्या आहेत। काम करायचं नसेल तर पक्षात राहू नका असं सुद्धा राज ठाकरेंनी खडसावलेलं आहे। त्यामुळे राज ठाकरेंनी आज जी बैठक घेतलेली आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राज ठाकरेंनी पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आहेत त्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केलेली आहे। दुसरीकडे जे मनसेचे पहिल्या फळीतले नेते आहेत त्यांच्यावर सुद्धा राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे। दुबार मतदार शोधण्यासाठी पुण्यातून मनसेकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही आणि त्यामुळे त्यांना सुद्धा सोमवारपर्यंत याबाबतची माहिती मला द्या, नाहीतर राजीनामे द्या अशा पद्धतीचे कडक आदेश आहेत ते राज ठाकरे यांनी दिलेले आहेत। दुसरीकडे ही बैठक संपून ज्यावेळेस राज ठाकरे हे निघालेले होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी कोणत्याही पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधलेला नाहीये। त्यामुळे राज ठाकरे यांच्या देहबोलीवरून त्यांनी पदाधिकाऱ्यांवर कशा पद्धतीने नाराजी व्यक्त केलेली आहे किंवा खडसावलेला आहे हे दिसते आणि पुण्यातील मनसेच्या कामकाजावर सुद्धा राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलेलं आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। राज ठाकरे यांचा पुणे दौरा, या दौऱ्यादरम्यान बैठका झालेल्या आहेत। बूथ लेवल एजंट नेमणुकीवरून राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सोमवारपर्यंत मतदार यादीची अपडेट द्या असं सांगण्यात आले, तर नाहीतर राजीनामा द्या असं मनसे पदाधिकाऱ्यांना त्यांनी खडसावलं आहे। काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा, मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत असा सवाल या ठिकाणी राज ठाकरे यांनी विचारलेला आहे। शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये झापलंय। राज ठाकरे यांचा पुणे दौरा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। पुण्यातील मनसे नेत्यांची त्यांनी खरडपट्टी काढलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।